नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 11. अरेंज द फॉलोइंग अबॅकसेस इन असेंडिंग ऑर्डर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी खाली काही आपल्याला अबॅकस दिलेले आहेत आणि ते अबॅकस आपल्याला कसे लावायचे आहेत, कोणत्या ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत आणि त्यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये लावल्यानंतरून ऑप्शनमध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बघा, पी हा अबॅकस काय नंबर शो करतो आहे ते अगोदर आपण पाहून घेऊया. बघा, याच्या 1000 प्लेसमध्ये किती बीट्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5. 100 प्लेसमध्ये 7 बीट्स आहेत. 10 प्लेसमध्ये 2 बीट्स आहेत आणि 1 प्लेसमध्ये 5 बीट्स आहेत. बघा, या ठिकाणी काय नंबर तयार झाला, 5725. ओके, क्यू हा अबॅकस काय नंबर शो करतो आहे पाहूया. 1000 प्लेसमध्ये 3 बीट्स आहेत. 100 प्लेसमध्ये 1 2 3 4 5 6 7 बीट्स आहेत. 10 प्लेसमध्ये 5 बीट्स आहेत आणि 1 प्लेसमध्ये 2 बीट्स आहेत. ओके, आर हा अबॅकस कोणता नंबर शो करतो आहे, 1 2 3 4 5 6 7. 100 प्लेसमध्ये किती बीट्स आहेत, 5. 10 प्लेसमध्ये 2 बीट्स आहेत. 1 प्लेसमध्ये एकही बीड नाही आहे, म्हणून या ठिकाणी काय कन्सिडर करायचं, 0. ओके, एस अबॅकस काय नंबर शो करतो आहे बघा. 1000 प्लेसमध्ये किती बीड्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6. 100 प्लेसमध्ये 5 बीड्स आहेत. 10 प्लेसमध्ये 2 बीड्स आहेत आणि 1 प्लेसमध्ये एकही बीड नाही आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय कन्सिडर करतो, 0. ओके, आता ह्या नंबर्सवरून आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावता येईल. तर बघा, असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे. यात सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, क्यू हा अबॅकस स्मॉलेस्ट नंबर शो करतो आहे. ह्या नंबरपेक्षा मोठा नंबर कोणता येईल, पी हा अबॅकस सेकंड नंबरला मोठा नंबर शो करतो आहे. त्यानंतरून 5725 पेक्षा मोठा नंबर कोणता आहे, एस हा अबॅकस शो करतो आहे. आणि सगळ्यात मोठा नंबर कोणता शो करतो आहे, तर आर हा अबॅकस सगळ्यात मोठा नंबर शो करतो आहे. तर बघा, असेंडिंग ऑर्डरची सिक्वेन्स मी लावली आहे. कशी सिक्वेन्स येईल पहा. सगळ्यात अगोदर काय येईल, क्यू हा अबॅकस सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर शो करतो आहे, म्हणून क्यू पी एस आर. बघा, क्यू पी एस आर ऑप्शनमध्ये आहे का, येस, ऑप्शन डी मध्ये क्यू पी एस आर ही सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स कशी आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर दॅट कॅन बी फॉर्म बाय यूजिंग दी डिजिट्स 9 1 0 5 यूजिंग ईच डिजिट ओनली वन्स इज. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 डिजिट्स दिलेले आहेत, 9 1 0 आणि 5. तर ते डिजिट्स ओनली 1 टाइम यूज करायचे आहेत आणि त्यापासून ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर तयार करायचा आहे. ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर तयार करायचा आहे, ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे. मग आता दिलेल्या डिजिट्समध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट डिजिट कोणता आहे, 9. त्यानंतरून सेकंड ग्रेटेस्ट डिजिट नंबर कोणता आहे, 1. त्यानंतरून कोणता आहे, सेकंड ग्रेटेस्ट डिजिट 5 आहे. त्यानंतर 1 आणि सगळ्यात स्मॉलेस्ट 0 डिजिट आहे. पण हा नंबर कसा तयार झाला बघा, नंबरच्या सगळ्यात शेवटी काय आला आहे, 0. ज्या नंबरच्या शेवटी 0 2 4 6 8 हे डिजिट्स येतात ते संपूर्ण नंबर्स कसे असतात, इवन नंबर्स असतात. हा नंबर पण कसा आहे, इवन नंबर आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, ऑड नंबर पाहिजे आहे, ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. तर ह्या नंबरला ऑड नंबर तयार करायचं असेल तर काय करूया, या ठिकाणी दिलेल्या वन्स आणि 10 प्लेसची इंटरचेंज केलं तर आपल्याला ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर मिळेल. बघा, 9501 हा नंबर कसा आहे, ग्रेटेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. बघा, ऑप्शनमध्ये आहे का, येस, ऑप्शन डी मध्ये दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. Which of the following has the place value of 4
ॲज 40. ओके, खाली आपल्याला ऑप्शन्स दिले आहे आणि त्या ऑप्शन्समध्ये अबॅकस दिलेले आहेत, अबॅकसच्या फॉर्ममध्ये डिजिट्स दिलेले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 ॲज 40. म्हणजे आपल्याला प्लेस व्हॅल्यू 40 पाहिजे आहे आणि त्यावर डिजिट काय पाहिजे आहे, 4 हा डिजिट पाहिजे. आता 4 ह्या डिजिट म्हणजे 40 आहे बघा, तर याला आपण एक्सपांड कसं करू शकतो, 4 × 10 म्हणजे याची प्लेस काय आली, 10 मीन्स 10th प्लेस आणि 4 हा डिजिट आपल्याला कोणत्या प्लेसवर पाहिजे आहे, 10th प्लेसवर पाहिजे आहे. तर बघा कोणता अबॅकस शो करतो आहे, ऑप्शन ए चेक करूया. 10th प्लेसमध्ये 4 बीड्स असले पाहिजे असा असलेला ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघा ऑप्शन ए मध्ये 10th प्लेसमध्ये किती बीड्स आहे काउंट करूया, 1 2 3 4. येस, म्हणजे 10th प्लेसला 4 बीड्स आहेत. तर हा कोणत्या प्लेसला आहे, 10th प्लेसला 4 हा डिजिट. आणि याची जर आपण व्हॅल्यू म्हणजे याला जर आपण नंबर फॉर्ममध्ये लिहिलं तर कसं येईल बघा, 100 प्लेसमध्ये किती बीट्स आहेत, 2, 10th प्लेसमध्ये 4 आणि 1st प्लेसमध्ये 3 बीट्स आहेत. जर ह्या नंबरला आपण एक्सपांड करायचं म्हटलं 243ला तर कसं लिहू बघा, 2 हा डिजिट 100 प्लेसला आहे म्हणून याला 100ने मल्टिप्लाय करू, 4 हा डिजिट 10th प्लेसला आहे म्हणून याला 10ने मल्टिप्लाय करतो आणि 3 हा डिजिट 1st प्लेसला आहे म्हणून याला 1ने मल्टिप्लाय करतो. बघा 4 × 10 काय होतो, 40. येस, आपल्याला तेच विचारलं आहे त्यांनी. काय म्हणता येते, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4. 4 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू ॲज 40 कशी असली पाहिजे, 40 म्हणजे 4 हा डिजिट कोणत्या प्लेसला असलं पाहिजे, 10th प्लेसला. 10th प्लेसला असलेल्या ऑप्शनमध्ये कोणता ऑप्शन येतो आहे, ऑप्शन ए मध्ये 10th प्लेसला 4 बीट्स आहेत म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग नंबर नेम शोज द डॉग्स नंबर. ओके, डॉगवरती एक नंबर दिलेला आहे आणि त्याचं नंबर नेम कोणतं करेक्ट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. ऑप्शनमध्ये काही नंबर नेम्स दिलेले आहेत तर तोच नंबर डॉगवरती शो करतो आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा ऑप्शन ए दिला आहे 3927. हा नंबर शो करतोय का डॉग, नाही, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया, 3709. 3709 बघा हा नंबर डॉगवरती शो होतोय का, नाही, म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया, 3729. यस, हा जो नंबर नेम दिलेला आहे हाच नंबर डॉग शो करतो आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. या ठिकाणी नंबर नेम दिलेला आहे आणि नंबर न्यूमेरिकल फॉर्ममध्ये पण दिला आहे. तर यामध्ये कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा ऑप्शन ए दिलेला आहे 3864. येस, करेक्ट आहे. ऑप्शन बी चेक करूया, 4811. ओके, हा पण ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन सी चेक करूया, 8199. ओके, ऑप्शन ए बी सी सगळे कसे आहेत, करेक्ट ऑप्शन आहेत. म्हणून ऑप्शन डी मध्ये काय दिलेलं आहे, ऑल ऑफ दीज. ऑल ऑफ दीज म्हणजे काय, वरती दिलेले सगळे आन्सर्स करेक्ट आहेत. येस, म्हणून या ठिकाणी कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा, ऑप्शन डी. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 16, विच ऑफ द फॉलोइंग अबॅकसेस शोज द नंबर 2439. ओके, क्वेश्चन काय दिलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग अबॅकस शो द नंबर, म्हणजे असा ऑप्शनमध्ये दिलेला कोणता अबॅकस हा नंबर शो करतो आहे, कोणता, 2433. हा नंबर कोणता अबॅकस शो करतो आहे ते चेक करायचं आहे. बघा ऑप्शन ए चेक करूया, 1st प्लेसमध्ये या ठिकाणी किती बीड्स आहेत, 2 बीड्स आहेत, पण आपल्या नंबरमध्ये किती आहेत,
3 हा डिजिट आहे, म्हणून या ठिकाणी 3 बीट्स पाहिजे होते, पण या ठिकाणी किती आहे, 2च बीट्स आहेत, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. बघा ऑप्शन बी 1s प्लेसला 3 बीट्स आहेत, 10s प्लेसला 3 बीट्स आहेत, 100 प्लेसमध्ये 4 बीट्स आहेत, त्यानंतरून 1000 प्लेसमध्ये 2 बीट्स आहेत. म्हणजे हा जो अबॅकस नंबर शो करतो आहे तो काय आहे, 2433, आणि आपल्याला तोच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की हा नंबर कोणता अबॅकस शो करतो आहे. तर हा नंबर बी ऑप्शन असलेला अबॅकस शो करतो आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. विच symbol should be written in the box to make the given number sentence true? ओके, या ठिकाणी 2 नंबर्स दिलेले आहेत आणि ऑप्शन्समध्ये बघा सिम्बॉल्स दिलेले आहेत. तर ह्या बॉक्समध्ये कोणता सिम्बॉल राईट करावा लागेल, कोणता करेक्ट सिम्बॉल येईल ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. ओके, बघा काय नंबर दिला आहे, 8412 आणि 8416. या ठिकाणी बघा 8412 हा 8416 पेक्षा कसा आहे, लेस आहे, म्हणून या ठिकाणी साइन काय येईल, लेस दॅन. 8412 लेस दॅन 8416, आणि या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये लेस दॅन साइन आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 18. Which of the given abacus shows the number more than 3154? ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे क्वेश्चन बघा, 3154 पेक्षा कोणता नंबर मोठा आहे, मोठा नंबर कोणता अबॅकस शो करतो आहे. तर आपण ऑप्शनवरून चेक करूया. बघा ऑप्शन ए मध्ये कोणता नंबर आहे अबॅकस शो करतो आहे, अगोदर ते लिहून घेऊया. बघा 1000 प्लेसला किती बीट्स आहेत, 3145. हा नंबर कसा आहे, 3154 पेक्षा लेस दॅन आहे. आपल्याला कसा नंबर पाहिजे आहे, ग्रेटर दॅन. 3154 पेक्षा मोठा नंबर पाहिजे आहे. बघा ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये दिलेला अबॅकस काय नंबर शो करतो आहे, 3231. बघा 3231 हा नंबर 3154 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. 100 प्लेसला बघा याच्या कोणता बीट डिजिट आहे, 2. या ठिकाणी 100 प्लेसला काय आहे, 1, म्हणून हा नंबर कसा आहे, 3154 पेक्षा मोठा आहे. आणि आपल्याला तोच अबॅकस कोणता अबॅकस मोठा नंबर शो करतो आहे या नंबरपेक्षा, तोच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 19. इन द गिवन अबॅकस द डिजिट ॲट 10s प्लेस इज. ओके, या ठिकाणी जो दिलेला अबॅकस आहे तर त्याच्या 10s प्लेस हा कोणता डिजिट शो करतो आहे. 10s प्लेसमध्ये किती बीट्स आहेत बघा, 1 2 3. कोणता डिजिट शो करतो आहे, 3 हा डिजिट शो करतो आहे, आणि या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बघा या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यांच्यात नंबर नेम आणि न्यूमरल फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे. बघा ऑप्शन ए चेक करूया. 2309 सेम नंबर शो करतो आहे का, नाही. नंबर नेममध्ये वेगळा नंबर दिला आहे आणि न्यूमरलमध्ये दुसरा नंबर दिलेला आहे, म्हणून ऑप्शन ए इज अ इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी चेक करूया. 3335 बघा न्यूमरलमध्ये काय नंबर शो करतो आहे, 3385. हा पण ऑप्शन येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. 9500
500 ओके, 100 प्लेसला 5 आहे, 9500. या ठिकाणी वन्स प्लेसला 5 देत आहेत. ऑप्शन सी पण इनकरेक्ट ऑप्शन आहे, ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डी चेक करूया. 4424. येस, हा जो नंबर आहे 4424 हा वर्डमध्ये पण आहे, नंबर नेममध्ये पण आहे आणि न्यूमरलमध्ये पण आहे. म्हणजे हा दिलेला ऑप्शन कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके.